तुमच्या पायाखालची जमीन कायमची सरगवणारी, अंगावर सरसरून काटा आणणारी आणि आज रात्रीची तुमची झोप कायमची उडवून लावणारी, एक अत्यंत धडकी भरवणारी महाभयंकर बातमी आता पुन्हा एकदा अत्यंत तपशीलवार आणि छाती दडपून टाकणाऱ्या भयानक पुराव्यांसह समोर आली असून अवघ्या 9 वर्षाच्या एका रहस्यमयी चिमुकल्याने केलेली ही विनाशकारी भविष्यवाणी ऐकून भल्या भल्यांना अक्षरशः घाम फुटलाय. कारण या कोवळ्या वयाच्या निष्पाप दिसणाऱ्या मुलाने अचानक एका भयानक ट्रान्समध्ये जाऊन डोळे पांढरे करून शरीराला अमानुष झटके देत आणि एका वेगळ्याच बेसूर आणि खर्जातल्या आवाजात जे भयानक सत्य जगासमोर मांडले आहे ते जर उद्या खरे ठरले तर जगाचा आणि विशेषतः आपल्या देशाचा विनाश कुणीही टाळू शकणार नाही. त्याने अत्यंत स्पष्ट शब्दात आणि छाती दडपून टाकणाऱ्या आवाजात इशारा दिला आहे की येत्या काही दिवसांतच जगात एक असा अज्ञात, महाभयंकर आणि जीवघेणा नवीन रोग येणार आहे ज्यावर जगातल्या कोणत्याही मोठ्या डॉक्टरकडे, शास्त्रज्ञाकडे, जागतिक आरोग्य संघटनेकडे किंवा अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडे कोणतेही औषध, लस किंवा उपाय नसेल. हा रोग कोरोनासारखा साधा नसेल तर तो हवेतून, पाण्यातून आणि अगदी श्वासातून इतक्या वेगाने पसरेल की रस्त्यांवर, घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये माणसांच्या रांगा लागतील. शरीराची अक्षरशः लाही होईल. अंगातून रक्तस्त्राव सुरू होईल. त्वचा काळी पडू लागेल. श्वास घेणेही कठीण होऊन बसेल आणि बघता बघता लाखो लोक किड्यामुंग्यांसारखे तडफडून रस्त्याच्या कडेला जीव सोडतील. औषधांच्या दुकानांवर हल्ले होतील. रुग्णालयात स्मशानभूमी बनतील आणि डॉक्टरच आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातील अशी भीषण परिस्थिती निर्माण होईल. पण या विनाशाची आणि संकटांची मालिका फक्त या अज्ञात आणि रक्ताळलेल्या रोगापुरतीच थांबत नाही, तर या लहानग्याने थेट भारत संपणार अशी अंगाचा थरकाप उडवणारी आणि प्रत्येक भारतीयाच्या काळजाचे पाणी करणारी भविष्यवाणी केली आहे, ज्यामध्ये आपल्या देशावर चारही बाजूंनी जमिनीवरून, समुद्रातून आणि आकाशातून अचानक आणि अघोषित अशी महाभयंकर युद्धे होणार आहेत. आकाशातून क्षेपणास्त्रांचा, ड्रोनचा आणि आगीचा असा काही भयंकर पाऊस पडेल की ज्याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. रात्रीच्या अंधारात अचानक सायरन वाजू लागतील. सीमेवरील तणाव एकाएकी इतका वाढेल की शेजारील राष्ट्रे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट अणुबॉम्ब आणि जैविक अस्त्रांचा वापर करतील. या अण्वस्त्रांच्या आणि केमिकल बॉम्बच्या धोक्याने संपूर्ण देश हादरून जाईल. क्षेपणास्त्रांच्या अचूक आणि भयानक हल्ल्यांनी देशातील मोठमोठी शहरे, उंच गगनचुंबी इमारती, ऐतिहासिक वास्तू आणि रस्ते काही सेकंदात बेचिराख होऊन धुळीला मिळतील. देशात सर्वत्र अभूतपूर्व अशी अराजकता, रक्तपात आणि हाहाकार माजेल. दळणवळण ठप्प होईल. मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कायमचे बंद पडेल. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा जंगलांकडे आणि डोंगरांकडे धावतील, पण त्यांना लपायला 1 इंचही सुरक्षित जागा उरणार नाही. कारण आकाशातून मृत्यूचा पाऊस पडत असेल. आणि या जागतिक विनाशाच्या सावटाखाली सर्वात मोठा, धक्कादायक आणि राजकीय भूकंप तर आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. कारण या 9 वर्षांच्या मुलाने थेट कॅमेऱ्याकडे बोट दाखवून आणि अत्यंत थरकाप उडवणाऱ्या शब्दात डोळ्यात एक विचित्र चमक आणून सांगितले आहे की महाराष्ट्रातील सर्व दिग्गज, लोकप्रिय आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसलेले लोकनेते ॲक्सिडेंट होणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. राजकारणाची सूत्रे हलवणारे अनेक मोठे मंत्री, सत्ताधारी आमदार, विरोधी पक्ष नेते आणि ज्यांच्या एका शब्दावर संपूर्ण राज्य चालते असे बडे आणि VIP नेते एकापाठोपाठ एक रहस्यमयी आणि अत्यंत भीषण अपघातांचे बळी ठरणार आहेत. कोणाच्या कोट्यावधी रुपयांच्या बुलेटप्रूफ गाड्या अचानक समृद्धी महामार्गावर किंवा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पलटी होऊन त्यांचा जागी चक्काचूर होईल आणि त्यातून बाहेर पडायलाही त्यांना वेळ मिळणार नाही. कोणाची खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर हवेतच उड्डाण करताना अचानक बिघाड होऊन आगीच्या गोळ्यासारखी जंगलात किंवा समुद्रात जमिनीवर आदळतील. तर कोणाच्या ताफड्यावर रात्रीच्या अंधारात अकल्पित काळ झडप घालेल. त्यांच्या गाड्यांचे ब्रेक अचानक फेल होतील. घाटातून गाड्या थेट दरीत कोसळतील. या भयंकर आणि क्रूर अपघातांच्या मालिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण रातोरात पूर्णपणे पोरके होईल. सत्तेच्या सर्व मोठ्या खुर्च्या एकाच वेळी रिकाम्या पडतील. मंत्रालयात शुकशुकाट पसरेल आणि राज्याला कोण चालवणार हा मोठा प्रश्न निर्माण होऊन संपूर्ण राज्यभरात मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये दंगली, जाळपोळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होईल. कोणालाच काही समजणार नाही की हा अपघात आहे की एखादे मोठे षड्यंत्र.
हा 9 वर्षाचा मुलगा कोण आहे, तो नेमका कुठून आला आहे, त्याचे आई वडील कोण आहेत आणि त्याच्याकडे भविष्याच्या गर्भात डोकावण्याची ही अमानवीय आणि अतींद्रिय शक्ती कशी आली हे अजूनही कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला, पोलिसांना किंवा सीबीआयला उलगडलेले नाही. पण जेव्हा तो अचानक एकांतात बसून हे सर्व बोलू लागला तेव्हा त्याच्या आजूबाजूचे वातावरण अचानक थंड पडले होते. घड्याळाचे काटे अचानक थांबले होते. जणू काही साक्षात मृत्यूच त्याच्या मुखातून भविष्याचा अचूक वेध घेत होता. त्याने या महाविनाशाच्या ज्या तारखा, वार आणि वेळा अगदी मिनिटा सेकंदासह सांगितल्या आहेत, त्या ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला आहे आणि अनेकांना तर हृदयविकाराचा झटका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर आणि देशाच्या सर्वोच्च गुप्तचर यंत्रणांच्या बंद खोल्यांमध्ये या मुलाच्या भविष्यवाणीच्या व्हिडिओने असा काही धुमाकूळ आणि दहशत घातली आहे की दिल्लीतील सरकारचे आणि मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. काहींनी त्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला, त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा याआधी त्याने सहज खेळता खेळता केलेल्या छोट्या भविष्यवाण्या, जसे की भूकंप येणे, मोठी दुर्घटना घडणे, अगदी तंतोतंत आणि सेकंदाच्या फरकाने खऱ्या ठरल्याचे पुरावे आणि जुने व्हिडिओ समोर आले, तेव्हा मात्र सर्वांचीच बोलती कायमची बंद झाली आहे आणि चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसू लागली आहे. सरकार हा व्हिडिओ इंटरनेटवरून डिलीट करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, पण तोपर्यंत हा व्हिडिओ कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता जेव्हा या चिमुकल्याने एवढ्या मोठ्या जागतिक विनाशाची, महाभयंकर रोगाची, भारताच्या अंताची आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या रक्ताळलेल्या अंताची नांदी दिली आहे, तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच धडकी भरवणारा प्रश्न उभा राहिला आहे की खरोखरच उद्याची सकाळ आपण आणि आपले कुटुंबीय जिवंतपणे पाहू शकणार आहोत का? आपल्या लहान मुलांचे भविष्य काय असेल? की या चिमुकल्याच्या शापवाणीसारख्या या भयंकर भविष्याच्या काळ्याकुट्ट अंधारात आपला देश, आपले राज्य, आपली हजारो वर्षांची संस्कृती आणि आपले संपूर्ण अस्तित्व कायमचे गाडले जाणार आहे? कारण ज्या पद्धतीने सध्या जगात एकामागून एक विचित्र घडामोडी घडत आहेत, नवनवीन व्हायरसच्या बातम्या रोज टीव्हीवर येत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशादेशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे, समुद्रात युद्धनौका सज्ज आहेत आणि राजकारणात ज्या प्रकारची अस्वस्थ करणारी उलथापालथ सुरू आहे, ते सर्व पाहता या 9 वर्षाच्या मुलाने पाहिलेले हे भयानक भविष्य अगदी उद्याच वास्तवात उतरण्याची दाट आणि भयानक शक्यता निर्माण झाली आहे. आणि जर खरोखरच तसे झाले तर या महाभयंकर, अमानुष आणि सर्वनाश करणाऱ्या प्रलयातून या पृथ्वीतलावर कुणीही वाचणार नाही. ना रस्त्यावर चालणारा सामान्य माणूस, ना सत्तेच्या आणि पैशाच्या गुरमीत असणारे VIP नेते, ना मोठमोठे अब्जाधीश, सर्व काही आणि सर्वजण एकाच झटक्यात राखेत आणि मातीत मिसळून जातील. मोठ्या इमारतींची दफनभूमी होईल, नद्यांचे पाणी विषारी होईल, आकाशात फक्त धुराचे लोट आणि गिधाडे उडताना दिसतील आणि उरेल ती फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे संपूर्ण देशात पसरलेली भयावह स्मशान शांतता, जी या अवघ्या 9 वर्षाच्या मुलाने आजच आपल्या बालिश पण भेदक डोळ्यांनी पाहिली आहे. आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा, आतून पोखरून काढणारा हा सर्वात मोठा इशारा दिला आहे, जो ऐकल्यानंतर आता कुणीही शांतपणे झोपू शकणार नाही आणि उद्याचा सूर्य उगवेल की नाही या भीतीच्या छायेखाली प्रत्येक क्षण एका युगासारखा काढावा लागेल. मित्रांनो, या 9 वर्षाच्या चिमुकल्याची ही भयंकर भविष्यवाणी खरोखरच सत्यात उतरेल की हा केवळ एक योगायोग किंवा निव्वळ अफवा ठरेल, हे तर आता येणारा काळच सांगेल. पण सध्या तरी या दाव्यांनी संपूर्ण जगाची आणि देशाची झोप उडवली आहे, हे मात्र 100% खरे आहे. तुम्हाला या सर्व प्रकाराबद्दल काय वाटते? ही खरोखरच भविष्याची नांदी आहे की यामागे आणखी काही मोठे रहस्य दडले आहे? तुमचे मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या अंगावर काटा आणणाऱ्या इशाऱ्याची माहिती मिळेल. अशाच नवनवीन, रहस्यमयी आणि थरारक माहितीसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. सतर्क रहा. पुन्हा भेटूया अशाच एका धक्कादायक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.